सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र शासनाने राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार या सगळ्यांनी मिळून असा एक निर्णय केला की जो निर्णय शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जे टेन्शन होतं, जो ताण होता, तो संपवणारा तो निर्णय ठरला। पण त्याचा कुठल्याही निवडणुकीशी संबंध नाही। म्हणजे ना जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन गेली, ना नगरपालिकेची, ना महानगरपालिकेची, ना विधानसभेची, ना लोकसभेची। साधारणतः राजकारणामध्ये खूप प्रश्न पेंडिंग ठेवत निवडणुका आल्यानंतर त्यातली सोल्युशन्स, त्यातले उपाय, त्यातली राहत, त्यातला रिलीफ देण्याची पद्धत आहे। पण माननीय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा सातत्याने प्रयत्न प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडण्याचा नाही। त्यामुळे 2-3 वर्ष अजून कर्जमाफी लांबली तर शेतकऱ्याचं जगणं असह्य होईल असं लक्षात घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि त्याच्याबरोबरीने 48,000 कोटीची वीजबाल थकबाकीची माफी, हे दोन मोठे निर्णय एका वेळेला घेतले। असंही करता आलं असतं की एक निर्णय आता करू, एक निर्णय 1 वर्षाने करू, पण नाही। शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज, मग ते वीज बिल थकबाकी असेल किंवा बँकेचं कर्ज असेल, त्या ताणातून टेन्शनमधून त्याला मुक्त करण्याचा निर्णय झाला आणि तो पूर्णपणे आम्ही सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टीने झाला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्तीमध्ये 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटीचा लाभ होणार आहे। आणि सगळ्या जाचं गटी असा आहे की शेवटी निर्णय घोषित होताना काही अशा गोष्टी राहतात की ज्या निर्णय घोषित झाल्यानंतर संबंधित लोकांनी सूचना करत मग ती एका अर्थाने शुद्ध, सगळ्यांना उपयोगी पडणारी, कोणाला जाचक नसणारी, सगळे जाचक नियम काढणारी ती योजना होती। आता ती अशी पूर्ण झाली आणि त्यामुळे 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटीचा लाभ या योजनेमध्ये होईल। अशीच जी वीज बिल थकबाकी, एकतर 7.5 हॉर्स पॉवर पंपाची विजेची बिलं ही केव्हाच 2 वर्षापूर्वीच माफ केली। त्यातून वर्षाला 7.5 हॉर्स पॉवरच्या पंपाची जी बिलं येतात, जी सरकारने माफ करून टाकली, शून्य बिल केलं, ती 25,000 कोटी पर इयर होती। पण ही 25,000 कोटी पर इयर झाल्यानंतरही जुनी थकबाकी होतीच, त्यासाठी सारखं MSCB मागे लागत होती, ती 48,000 कोटीची होती। तेव्हा आता दरवर्षी 25,000 कोटीची बिलच येणार नाहीत आणि जुनी 48,000 कोटीची थकबाकी माफ केली। इतका मोठा रिलीफ। पण शेतकऱ्यांच्या ताणाचं महत्त्वाचं कारण जे असतं ते कोणाचं तरी देणं आहे। कर्जमाफी एकूण 3 वेळा, म्हणजे तिसरी आता वेळ आहे। त्याच्या आधी केंद्र सरकारची झाली 2007 साली, पण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिली 17 साली झाली, मग उद्धवजींचं सरकार आल्यानंतर 19ला झाली। उद्धवजींच्या सरकारमध्ये नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांसाठी प्रोत्साहन 22ला आलं आणि आता कर्जमाफी पण आणि प्रोत्साहन पण असं एकत्र असणारी मोठी योजना आलेली आहे। आपल्या जिल्ह्याची आकडेवारी सांगून मग मी थांबतो, आपल्याला थोडे प्रश्न विचारायला मिळतील। तर आपल्या जिल्ह्यातली आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किती लाभ होणार आहे, तर आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि प्रोत्साहन लाभ मिळेल ती संख्या, ती अमाऊंट ही 1161 कोटी रुपये आहे आणि शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती 2,55,168 आहे। एवढी मोठी अमाऊंट ही आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी ही संख्या कमी आहे, कारण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ऊसाचं पीक जास्त आहे आणि ऊसाच्या पिकामध्ये बिलामधूनच लोन कन्वर्ट होत असतं आणि त्यामुळे वेळेवर भरणारी संख्या आपल्याकडे जास्त आहे। ते प्रोत्साहन लाभ मिळणारी संख्या आपल्याकडे 2,26,112 आहे।
माझी विनंती राहील की ह्यातली सगळी आकडेवारी महत्त्वाची असल्यामुळे एखाद्या वेळेस आता मी मांडतोय ते ऐका, प्रश्न विचारा, पण सगळ्यांनाच एक व्यवस्थित नोट दिलेली आहे. त्या नोटमध्ये सगळी आकडेवारी आहे. ती ऑलरेडी मिळाल्यामुळे त्या आकडेवारीच्या आधारे विचारायला हरकत नाही, पण ती आकडेवारी समोर ठेवून आपण बातम्या तयार कराव्यात अशी माझी आपल्याला विनंती आहे. कर्जमुक्ती दिली, हे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, हा चांगला निर्णय आहे. परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचं कर्ज पूर्णपणे माफी करावं, 7-12 आमचा पूर्ण पुरा करावा, 2 लाखापर्यंत कर्ज नको, तर एकूणच सगळं कर्ज आहे ते माफ करावं. या निर्णयापर्यंत शासन जाईल. नाही, आधी उद्धवजींच्या काळातल्या कर्जमाफीमध्ये 2 लाखाच्या वरच्या लोकांना देण्याचाच निर्णय नव्हता. आता आपण निर्णय काय केला, 17लाही केला होता आणि आता 26लाही करतो की 2 लाखाच्या वरती कर्ज असेल तर तो पोर्शन त्याने भरून 2 लाख आम्ही भरणार. त्यामुळे ही एक मोठी सोय. मधल्या काळामध्ये काय होतं की जरी 2 लाखाच्या वर भरायचं असेल तरीसुद्धा सरकार 2 लाख भरणार नव्हतं. आता आपण 2 लाखाच्या वरचं जी अमाऊंट आहे ती वन टाईम सेटलमेंट करून, जर 6 लाख असेल तर पहिले बँक वन टाईम सेटलमेंट करून 4 लाख करेल, त्यातले 2 लाख सरकार भरणार. 2024च्या निवडणुकीमध्ये महायुतीने जी घोषणा केली होती त्यामध्ये आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमचं 7-12 कोरा करतो अशा पद्धतीची घोषणा होती का? आणि जर असेल तर त्याचं पुढं काय झालं? 7-12 कोऱ्यापेक्षा कर्जमाफी, ज्यात कर्जमाफीमध्ये त्याचे म्हणून म्हटलं ना की तारखा इथे दिलेल्या आहेत, तिथपर्यंतचं सगळं त्यांच्या 7-12वर दिसणारं कर्ज हे माफ केलं गेलं. त्या माफ करण्यामध्ये 2 लाखाचं आउटर लिमिट अशासाठी आलेलं आहे की 2 लाखाच्या आतली कर्ज हीच मेजॉरिटी असतात. त्याच्यावरची कर्ज जी आहे ती शेतीपूरकच असेल, पण ती मग ट्रॅक्टरच घेतला, आणखीन काही साहित्य घेतलं, तर ती 2 लाखाच्या वरची कर्जमाफी ही त्या शेतकऱ्याने फेडल्यानंतर त्याचं जे 2 लाखापर्यंत कर्ज आहे ते सरकार पे करणार आहे. या व्यतिरिक्त नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत. आधीच्या सगळ्याच कर्जमाफ्यांमध्ये पुनर्गठन केलेल्या कर्जाची माफी नव्हती. असं म्हटलं जायचं की बा तुम्ही त्या वर्षी आपल्या भाषेत नवजुनं करणं, तर त्या नवजुनाला परवानगी नव्हती. इव्हन 17च्या कर्जमाफीमध्ये सुद्धा. आताच्या कर्जमाफीमध्ये ती पण अट आपण काढली की पुनर्गठन झालेल्या लोनची सुद्धा कर्जमाफी आपण देणार आहोत. आता काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे, 1 लाख असेल तर त्यातले 80,000 झाले, पण 20,000 दिसतात, 40,000 वगैरे शिल्लक राहिले. ते टेक्निकल शेतकऱ्यांना कळत नाही, ते गोंधळात पडलेले आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची माहिती देणारी केंद्रही ओपन झालेली आहेत आणि त्या केंद्रावर जाऊन त्याची क्लॅरिटी त्यांना येईल. अशा प्रकाराने 2 लाखाच्या आतमधला मूळ कर्ज आणि व्याज असा एकही रुपया शिल्लक राहणार नाही. ज्या शेतकऱ्यांना काही टेक्निकल एरर असेल, काही माहितीतली अपुरी असेल, असं जर आलं असेल तर त्यांनी निर्धास्त राहावं की त्यांचं 2 लाखाच्या आतलं कर्ज आहे म्हटल्यानंतर ते 100% पे होणार. हां, इथल्या ह्या जिल्ह्याचं केंद्र कुठे आहे बघूया. पण प्रामुख्याने DDR ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिस आहे, शेती विभाग आहे. पण DDR ऑफिस आहे त्यातली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहकार विभागाने इम्प्लिमेंट करण्याची कर्जमाफी असल्यामुळे सहकार विभागातच त्यातलं कार्यालय असेल. आपापल्या बँकांमध्ये सुद्धा ही माहिती मिळेल की बाबा माझं 2 लाखाच्या आतला आहे, 80,000 कसं पे केलं. असं 2 लाखाच्या आतल्या कोणाही कर्जाचं अर्ध माफी केली असं होणार नाही. त्याची पण मोठी यादी जी आहे ती आपल्याला प्रेस कॉन्फरन्समध्ये हवी असेल तर मी ती आपल्यापुढे मांडायला तयार आहे. जसं आता मी हे म्हटलं की सोलरवर शेतकऱ्याचा पंप शिफ्टिंग करण्याचा प्रयत्न चालला आहे. त्याच्यातून त्याला दिवसा वीज देण्याचं जवळजवळ 60-70% ही संख्या गेली की ज्यांना आता दिवसा वीज मिळायला लागली, त्यांचं वीज बिल 0 यायला लागलं. असं प्रामुख्याने शेतकऱ्याला बियाणं चांगलं लागतं, बियाणं स्वस्त लागतं, खतं मुबलक लागतात, त्याच्यानंतर पाणी लागतं. तर त्या पाण्यासाठी सुद्धा सगळ्या प्रकारचे अपुरे राहिलेले पाण्याचे प्रकल्प पूर्ण होत चालले. मागेल त्याला शेततळं नावाची 14 ते 19 योजना आता अधिक स्ट्रेंथन केली गेली. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेततळ्यांचं नेटवर्क निर्माण झालं. ड्रीपमुळे पाण्याची बचत होते आणि मुळाशी पाणी जातं, मुळाशी त्या ड्रीपमधून खत जातं, मग उत्पादन जास्त येतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ड्रीप पूर्ण करणं झालं. मग जास्त पाणी ज्या भागामध्ये आहे ते वाहून जातं समुद्राला,
ते पाणी मराठवाड्यामध्ये ते पाणी विदर्भामध्ये शिफ्ट करण्याचे अनेक प्रकल्प झाले आहेत. त्याची पण एक वेगळी नोट आहे, ती मी तुम्हाला देतो. जनावरांना विकत घ्यायला सबसिडी हां, पाणंद रस्त्याचा मोठा निर्णय केला. जनावरांना जो चारा लागतो त्या चाऱ्याच्या बियाण्यामध्ये ते मोफत देणं, सबसिडाईज देणं असा विषय झाला. जनावरं विकत घेण्यासाठी कर्जाचं जे मॉड्यूल होतं ते मॉड्यूल म्हणजे ती अमाऊंट जी आहे ती वाढवली गेली. अशी एक मोठी यादी आहे की ज्याच्यामध्ये शेतीपूरक उद्योग वाढवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालला. ॲग्रोबेसला केंद्राने पण राज्याने इतक्या सबसिडी आता दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये मूळ शेतकरी जे धान्य पिकवतो त्याच्यातून तो श्रीमंत होण्याच्या मर्यादा देतात. पण ती त्याने प्रक्रिया केली. भात विकण्याच्या ऐवजी तांदूळ विकला त्याला जास्तच पैसे मिळतील. काजू बी विकण्याचे काजूवर विकला जास्त पैसे मिळतील. द्राक्ष विकण्याच्या ऐवजी त्याचं बेदाणा केला जास्त पैसे मिळतील. तर ह्या शेतीपूरक उद्योगाला खूप चांगली कर्ज ही केंद्र आणि राज्य सरकार देत आहे, कमी व्याज दराची देत आहे. दुसरं आहे ते म्हणजे महिला शेतकरी हा कायदा आतल्या अधिवेशनात झाला आणि त्यामुळे डायरेक्ट सातबाराच पाहिजे असं नाही तर शेतीपूरक उद्योग करणारी महिलासुद्धा शेतकरी झाली. ती पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सुविधांना पात्र ठरली. मोदीजींनी दरवर्षाला 6,000 रुपये देणं याच्यामध्ये राज्याने आपले 6,000 रुपये जोडले जे दरमहा 1,000 रुपये येतात. मी एका छोट्या गावामध्ये 2 वर्ष व्यवस्थित शेती केली त्यामुळे 1,000 रुपये दरमहाचं महत्त्व मला माहिती आहे. बियाणं घ्यायला खतं घ्यायला सुद्धा एक खताचं पोतं आणण्यात 500 रुपये देखील आहे. अशा स्थितीमध्ये दर 4 महिन्याने 2,000 मिळणं केंद्राचे आणि 2,000 मिळणं राज्याचे मिळून टोटल अमाऊंट होते 12,000. ज्या 12,000मधून दर महिन्याला मिळणारी अमाऊंट 1,000 होते पासून ते मुख्यमंत्री म्हणजे या सगळ्याचा एकमेकाला पूरक उभे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ते 1,500 रुपये मिळाले तर स्वाभाविकपणे त्या घराला त्याची जोड मिळाली. त्यामुळे बियाणं खतं पाणी मालाला किंमत सरकारने नाफेडने माल विकत घेणं कांद्यासारख्या उत्पादनाचा रेट पडला तर त्याला सपोर्टिंग प्राईस देणं. कांद्याला आपण केवढी सपोर्टिंग प्राईस दिली अदरवाईज कांदा उत्पादक फारच अडचणी झाला होता. पण आपण ठरवलं की बा त्याची मार्केटमध्ये प्राईस किती आहे आणि विकला कितीला जातो तो डिफरन्स अमाऊंट सरकार देईल. अशी एक मोठी यादी आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी 48,000 कोटी वीज माफ करणार शेतकऱ्याची अशी घोषणा केली. घोषणा नाही केली, व्यवहारात त्या आणली. पार्श्वभूमीवरचा हा प्रश्न आहे की राजू शेट्टी म्हणताय की 48,000 कोटी माफ करणं म्हणजे हे एक लेबल आहे त्याच्या पाठीमागे खूप मोठा भ्रष्टाचार आहे. जसा शक्तीपीठ महामार्गाच्या वर एक टेंडर काढलं त्याच्यात तिप्पट टेंडर केलेलं आहे. अशा पद्धतीचे आरोप काल पुन्हा राजू शेट्टींनी केलेला आहे. असं आरोप करणाऱ्यांनाच मी जशी अशी सोपी सावकाश काय असतं 2 पद्धती असतात त्या मांडण्याच्या. एक घाई मांडायचं कळलं नाही कळलं. मी मांडतोही सावकाश आकडेवारी स्पष्ट मांडतो तुम्हाला विचारायला खूप वेळ देतो. तसं 48,000 कोटीच्या वीज बिलांच्या माफीमागे काय बरे भ्रष्टाचाराचं गणित आहे हे तुम्ही विचारा मला समजून सांगा. महावितरण वीज केंद्रासंदर्भातल्या असलेल्या सगळ्या यंत्रणा ज्या राज्यातल्या आहेत त्या राज्यावर गेली 15 वर्ष किंवा महायुतीचं सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीसांकडे हे खातं आहे आणि त्यामुळं सौर ऊर्जा असेल राज्यातले जिथं लाईट्स आहेत वेगवेगळे इक्विपमेंट घेतलेले आहेत या सगळ्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्याचं गणित पहिलं मुख्यमंत्र्यांनी मांडावं हिशोब मांडावा आणि 48,000 कोटी रुपयांचं वीज बिल माफ आरोप करणाऱ्यांनी ते मांडायचं असतं. मुख्यमंत्री देवेंद्रजीने आम्ही त्यांचे सगळे सहकार्य म्हणणारच की कुठलाच भ्रष्टाचार झाला नाही. तुम्ही झाला आहे नाही झाला आहे तर मग तुम्ही मांडा ना. कुठलं टेंडर किती % हायला गेलं ठराविक लोकांना गेलं की नाही असा अभ्यासपूर्ण मांडावं. राज्यात आणि देशातसुद्धा सध्या हवेत बार मारणं जे आहे ना ते जरा फार चाललं आहे. त्यामुळे आकडेवारीच्या आधारे बोला. कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर हां दिली सांगितलं ना दिवसा लाईट द्यायला सुरुवात केली. 12 तास. एक वर्षभरामध्ये जवळजवळ 100% शेतकरी दिवसा लाईटकडे शिफ्ट होते ना. अरे सर हां कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनानं पथदर्शी योजना दिलेली आहे की मोबाईलद्वारे खत पुरवठा करायचा. परंतु त्याच्यामध्ये 2 महिन्यात एकदाच एक गोणी मिळणार असं आहे आणि शेतकऱ्यांना आता पावसाळा सुरू आहे लागलेलं सगळं हंगाम चालू आहे आणि हे जे धोरण आहे ते शेतकऱ्यांना उपयोग
ते एकाच वेळी मिळायला पाहिजे. तर ही जी याच्यामध्ये जी त्रुटी निर्माण झालेली आहे ती दूर करता येईल. मी जरा तुमच्याकडून प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर नीट समजून घेतो आणि आजच्या आज मी कृषी मंत्र्यांशी बोलतो. दादा काल सर्किटने एक लिखा दिला कर्जमाफी झाली पूर्ण. आता ते शेतकऱ्यांवर जास्त बोलूया की नाही कोकोच्या संदर्भात आहे की शेतकऱ्यांची आहे थोडं इनडायरेक्टली शेतकऱ्यांची. इलेक्शन लवकर घ्यावे असं ते तर त्या संदर्भात राज्य सरकार काय घेत आहे? हे बघा, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि त्यासाठी मी माझ्या येणाऱ्या सॅलरीमधून तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट्स घ्यायला सपोर्टही करायला तयार आहे. तुम्ही घेऊ शकता, पण मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, सारखं ऑनलाईन गेलं पाहिजे असं माझं त्यात आपल्या सगळ्यांना म्हणणं आहे. आणि त्यामुळे अनेक संस्था ह्या घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे स्वायत्त असतात आणि त्या स्वायत्त असणाऱ्या संस्थांमध्ये सरकारने दखलंदाज करायची नसते. त्यातलीच सहकारामधल्या निवडणूक घेण्यासाठी एक सहकार प्राधिकरण आहे, त्यांचे अधिकार आहेत. आता ह्या सहकार प्राधिकरणाला हायकोर्टाचा निर्णय पोहोचला, मग सहकार प्राधिकरणाला जर असं वाटलं की हाऊ इट इज पॉसिबल इन 3 months, कारण अजून मला बऱ्याच गोष्टींचे निर्णय आहे. कोणी सहकार न्यायालयात जाऊन बसला आहे, कोणी हायकोर्टात गेला आहे, कोणी DDRकडे अपील केलं आहे. या सगळ्याचा निर्णय लागायला मला 3 महिने पुरणार नाही असं जर त्यांना वाटत असेल तर ते पुन्हा कोर्टात जाईल. माझ्या माहितीप्रमाणे ते सुप्रीम कोर्टात ऑलरेडी गेले आहेत 3 महिन्याची मुदत मागायला, पण त्यांची विनंती फेटाळली तर त्यांना ओढाताण करून घ्यावं लागेल. सपोर्ट म्हणजे नथिंग डुईंग, तुम्ही 3 महिन्यात करा. तर मग त्यांना भरा सगळं निर्णय, कारण कच्ची यादीच तयार झाली जेमते, ती पक्की यादी होताना अनेकांचे निर्णय करायला लागतील. त्यामुळे त्यांच्या वतीने उत्तर देण्याची पण जबाबदारी माझी नाही आणि उत्तर देण्याची सोय पण मला नाही, कारण ते उत्तर देतो तुम्ही कोण जाणार आहे आमच्या वतीने. त्यामुळे हायकोर्टाने निर्णय दिला, त्याचं एक प्राधिकरण आहे निवडणुका घेण्याचं. तुकाराम मुंढेंच्या विरोधामध्ये खरं तर त्यांच्याच खात्यातील काही कर्मचारी आहेत, त्यांनी आता मंत्र्यांच्याकडे तक्रार केल्याचं पाहायला मिळते. इकडे तुकाराम मुंढेंचा कारभार चांगला असते सांगितलं, ते मात्र त्यांचेच कर्मचारी आता त्यांच्यावर तक्रार करतात. आता त्या कंप्लेंटचा माननीय मुख्यमंत्री महोदय त्याची दखल घेतील. जर त्यात खरं असेल तर ते होईल. आता तरी एक जनरल पिक्चर सर्वसामान्य माणसामध्ये, विशेषतः बाकी त्यांनी काय काय केलं, कुठे कुठे धाडी घातल्या, कोणाकोणाला करे केलं, बेकरी हे ठीक आहे. दूध या विषयात त्यांनी जे केलं आहे ना, त्यातून सर्वसामान्य माता मुलांना जे बोगस दूध पाजायला लागतं त्यातून ती खुशच आहे की या माणसाने सगळं बोगस दूध बंद केलं. ते बोगस दुधामध्ये नुसतं बोगस म्हणजे पाणी नाही आहे, तर अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्या शरीराला घातक आहेत. असं असतानाही त्यांच्याबद्दल कंप्लेंट असू शकतात ना, त्याची दखल मुख्यमंत्री घेतील. लोकसभेमध्ये अभूतपूर्व बदल पाहायला मिळतोय. राहुल गांधींनी अमित शहाचा राजीनामा मागितलाय, कारण विद्यार्थ्यांच्यावर जे काही हल्ले झालेले आहेत ते अमित शहा यांच्या आदेशानुसार झाले अशा प्रकारचा गंभीर आरोप आहे. ह्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की तुम्ही पण आरोप करू शकता. ते तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. आरोप केला याचा अर्थ तो खरा असतो असं नाही, आणि आरोप केल्यानंतर त्यांनी जी मागणी केली आहे ती पूर्ण होणं हे त्या तथ्यांशी जोडलेलं असतं. आता मला एक सांगा, दिल्ली पोलिसांनी एक फार मोठा रिपोर्ट, तुमचे सगळ्यांचे परममित्र, माझे फारच परममित्र राहुल कुलकर्णींचा काल व्हिडिओ पाहिला तर आपल्याला चक्करच येईल ना. तर आपला राहुल कुलकर्णीवर आक्षेप काय आहे का बरं, ते तथ्यांच्या आधारेच बोलत आहेत. तर त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलं आहे. वाचलं तो माझगावकर राहुल कुलकर्णींचा कालचा व्हिडिओ पाहिला की ज्याच्यामध्ये जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी ॲनालिसिस केलं आहे. त्याच्या आदल्या दिवशी एक आणखीन व्हिडिओ आला आहे, मी तुम्हाला फॉरवर्ड करेल. राहुल कुलकर्णीचं तर खूप चाललं आहे. तर त्यातल्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील. तर त्याच्या आधारे बहुतेक राहुल कुलकर्णींचा कालचा व्हिडिओ आहे की ज्यात त्याने गुन्ह्याचे जेवढे प्रकार जगात असू शकतील त्यातल्या संख्यासहित दिलेल्या आहे की त्यातले कोण जबरी गुन्ह्यांमधले किती जण त्यात होते. आता हे पण आहे ना, एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला, दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली आहे
की याच्यामध्ये फॉरेन नॅशनल्स किती होते पासून आकडे होते. मी नाही म्हणत आहे ते पोलीस डिपार्टमेंट म्हणते ज्याच्या आधी राहुल कुलकर्णीने व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधीने पण प्रूव्ह करावं लागेल. या आंदोलनाला बाहेरच्या लोकांची फूस होती हे जर गृह मंत्रालयाला माहीत होतं तर मग आंदोलन हाताळण्यात गृह मंत्रालय कुठं अपयशी ठरलं असं म्हणायचं, कमी पडलं असं म्हणायचं आपण. फॉरेन एड, परदेशातली मदत, काही बॅड एलिमेंट त्यात असणं असं माहिती असतानाच आपण व्यवस्थित टॅकल करत होतो ना. जोपर्यंत संसदेकडे निघाले नाहीत तोपर्यंत तर कोणीच काही करत नव्हतं. माहिती असून काय उपयोग आहे, ते आपोआपच होईल, हळूहळू शांत होईल. पण ज्यावेळेला आपण टी व्हीवर चित्र पाहिले की संसदेचे दरवाजे बंद करावे लागले, अशा वेळेला समजा हे सगळे संसदेमध्ये घुसले असते तर काय स्थिती निर्माण झाली आपल्याला माहिती आहे. नाही पण दादा काही महिन्यांपूर्वी राहुल गांधीच म्हणाले बरं, आता कर्जमाफी संपली, मी जाऊ आता. राहुल गांधींचं एक स्टेटमेंट असंच होतं की नेपाळ असेल, बांगलादेश असेल, तिथं जशी तरुणाई आली होती रस्त्यावर तीच परिस्थिती भारतात होईल. मग त्याचे धोरण म्हणायचं का त्यांनी असं काही इशारा दिला होता का आणि त्याच्यावर गांभीर्यानं का? माहीत नाही, याचा विचार करणारे करतील. तुम्हाला आणि मला आपल्याला स्वतःला असं समजवता आलं पाहिजे की आपल्याला शेतकरी कर्जमाफीवर बोलायला सांगितलं आहे त्यावर आपण बोलायचं, तुम्हाला शेतकरी कर्जमाफीवर विचारायला सांगितलं ज्याच्यावर विचार. दोघांनी असं ठरवायला पाहिजे की आता मला जेव्हा हे सांगतील की दिल्लीतलं आंदोलन या विषयावर बोला, काय बोलेन तुम्हाला नीटच माहिती आहे मी. हो दादा, नंदुरबारमध्ये भाजपमध्ये घुसखोस झाल्याचं पाहायला अरे बापरे, नंदुरबारमध्ये गेले, भाजपमध्ये गेले, धुसफूसला गेले. मला वाटते कर्जमाफी या विषयात शेतकरी जसा समाधानी आहे तसे तुम्ही पण खूप समाधानी आहात आणि त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही असं म्हणतो. गेले 8-10 दिवस तुमच्या भाजपमध्ये जोरदार वाद सुरू आहे ते तुमच्यापर्यंत आज पोहोचणार कुठे त्याचं काय? मी वारंवार हे उदाहरण देत असतो की दोन जिवंत माणसं ज्यावेळेला जिवंतपणे काम करतात, झोपा काढत नाहीत, त्यावेळेला काहीतरी असतं. मग त्याच्या घरातला एक कुटुंब प्रमुख असतो, आय एम नॉट कुटुंब प्रमुख, तो म्हणतो या इकडे बसा, आणि ते पेल्यातलं वादळ ठरतं. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, परंतु कोल्हापुरातील सैनिक टाकळी एक गाव आहे तिथं एमआयडीसीची मागणी नसताना तिथं एमआयडीसी लादली झाली. कुठे? सैनिक टाकळी गावात लोक आंदोलन गेले 2 दिवस लोक कलेक्टर ऑफिसच्या मलाही निवेदन मिळालं, मी बघतो ते. दादा, मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा त्या ठिकाणी मिळाला. पावणे 2 वर्ष खरं तर झाली. मात्र केंद्राकडे जो प्रस्ताव पाठवलेला अध्ययन केंद्रासंदर्भातला तो महाराष्ट्रात अद्याप त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. केंद्राकडून हे सगळं अजूनही काही त्याला मंजुरी मिळाली त्या केंद्राला. कशाला मंजुरी मिळाली नाही? अध्ययन केंद्र जे महाराष्ट्रात बनणार त्या केंद्राकडून जो प्रस्ताव पाठवला होता घेतला तो अद्याप काही मंजुरी नाही. असं पावणे 2 वर्ष झालं तरी प्रस्ताव असं कुठलंही झालेलं नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे जे करायला पाहिजे ते प्रामुख्याने राज्य म्हणून करताना काही निधीची मदत मागावी लागते, तर ते करणं. जसं आपण रिद्धपूरला अमरावतीजवळ मराठी भाषेचं वेगळं विद्यापीठ काढलं पासून मराठी भाषेची जिथे जिथे विद्यापीठांमध्ये डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटना स्ट्रेंथन करण्यात आलं आहे. 100वं साहित्य संमेलन जे पुण्यात व्हायचं आहे त्याला खूप बळ, कुठेही इंटरफिअरन्स न करता देण्याचंही सरकारने ठरवलं आहे. त्यामुळे तुम्ही काय म्हणताय ते मी समजून घेतो. दादा, एक तुमच्या कार्यक्षेत्रातला प्रश्न आहे पुण्याचा. पुणे महापालिकेमध्ये जे सत्ताधारी आहेत नगरसेवक ते स्वतःला हवा असणाऱ्या ठेकेदाराचा आग्रह मोठ्या प्रमाणात करत असल्याची चर्चा काल दिवसभर पुण्यामध्ये होती. या संदर्भात तुम्ही या क्रमाने मध्य प्रदेशमधल्या बऱ्हाणपूरपर्यंत जाल, काही नंदुरबारपर्यंत गेले. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या वीज बिलाची थकबाकी माफी असे 2 मोठे निर्णय सरकारने केले. ते निर्णय तुम्हालाही पटले आणि त्यामुळे त्या विषयातले प्रश्न फार विचारण्यासाठी शिल्लक राहिले नसल्यामुळे आता मी आपली रजा घेतो. हिंदी वाट कर्जमाफी अभी इतना सारा, अरे वो अभी AI से कन्वर्ट होतं आहे. एवढं सगळं ठेवणार त्यासाठी 2 मिनिटात 14 से 19 महायुति की सरकार थी, देवेंद्र जी मुख्यमंत्री थे, तब 2017 में एक कर्ज माफ़ी हुई. बाद में
19 में उद्धव जी की सरकार आई तो उन्होंने 19 में कर्ज माफ़ी और 22 में प्रोत्साहन अनुदान ऐसे 2 हिस्से में किया। अब 26 को आने वाले 3-3.5 साल तक कोई भी चुनाव न होते हुए भी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र जी, उप मुख्यमंत्री महोदय एकनाथ जी और सुनेत्रा भाभी, इन तीनों ने हम सारे मंत्रिमंडल के सहयोगी से चर्चा करते हुए सब ने मिलकर एक मत से निर्णय किया कि कोई इलेक्शन नहीं आए, लेकिन 3-3 साल यदि हम रुके तो किसानों के लिए बहुत ही दिक्कत विषय हो जाएगा, क्योंकि इलेक्ट्रिसिटी बिल भरने का हो या बैंक में कर्जा भरने का हो, इससे निर्माण होने वाला टेंशन उसके पूरे दिन भर के उनके गतिविधि पर परिणाम करने वाला होता है। घर में मित्र पूछते हैं क्या भाई नहीं टेंशन है, वो हफ्ता भरना है, तो इसका विचार करते हुए एक बड़ी 56 लाख किसानों को जिसका लाभ होगा और 36,585 करोड़ की कर्ज माफी सरकार ने डिक्लेयर की। जब कोई एक चीज़ डिक्लेयर होती है तो उसमें से कई प्रकार के श्लेष निकलते हैं, ये उसमें है कि नहीं, वो इसमें है कि नहीं, और उस श्लेष को ठीक करते करते फिर फाइनल प्रपोजल आता है। फाइनल प्रपोजल आया कि जिसमें जिन्होंने पुनर्गठन किया था उनको भी कर्ज माफ़ी मिलेगी, जिन्होंने समय पर कर्जा भरा उनको 50,000 का प्रोत्साहन अनुदान मिलेगा, जिनका 2 लाख से भी ज़्यादा कर्जा है उसका ऊपर का पोर्शन के लिए वो बैंक से वन टाइम सेटलमेंट करे और 2 लाख के ऊपर वाला पोर्शन भरे, सरकार उसका 2 लाख का कर्जा भरेगा। ऐसे सारी किसानों की जो मांगे होती, कर्जा माफ़ी के बाद भी उनकी मांगे थी कि ये करो, ये करो, ये नहीं करो, ये नहीं करो, तो वो सारा क्लियर होकर अब लिस्ट डिक्लेयर होना, लिस्ट वेरिफिकेशन शुरू है। किसी मेरे पत्रकार मित्र ने ये प्रश्न उपस्थित किया कि किसी की 1 लाख है तो 80,000 ही माफ़ हो रही है, 20,000 पेंडिंग है। ऐसा नहीं हो सकता, 2 लाख के नीचे वाला सारा कर्जा माफ़ होगा। तो इसके लिए अलग अलग जगह सहायता केंद्र शुरू हो रहे हैं। सबसे महत्वपूर्ण बात, हम जहाँ कर्जा लेते हैं वहाँ जाकर पूछ सकते हैं कि सरकार ने कर्जा में 2 लाख की दी तो आपने मुझे 80,000 कैसे दी। तो कुल मिलाकर किसान संतुष्ट है। किसानों की संतुष्टि का और एक बड़ा कारण यह है कि गत 2 साल से 7.5 हॉर्स पावर मोटर जब वो यूज़ करता है तो उसका सारा बिल सरकार ने 2 साल पहले माफ़ किया, जिसकी कॉस्ट बनती है एनुअल 25,000 करोड़। उसके अलावा उनका पुराना बकाया, पुराना पेंडिंग बिल 48,000 करोड़ था, उससे भी वो चिंतित रहता था, ये कभी न कभी आएगा ये नोटिस, तो उसको भी सरकार ने माफ़ किया। तो एक बाजू से 56 लाख किसानों को 36,585 करोड़ और ये 48,000 करोड़, ये लगभग 90,000 करोड़ के आसपास जाता है। इतने बड़े टेंशन से सरकार ने किसानों को मुक्त किया है, तो इसका बड़ा स्वागत है। और अपने ज़िले में, कोल्हापुर ज़िले में कर्जे की माफ़ी संख्या 30,000 वगैरह इतनी है, लेकिन जिन्होंने समय पर कर्जा भरा और उनको 50,000 मिलेंगे, ऐसी संख्या लगभग 3 लाख के आसपास। दिल्ली पर जो आंदोलन हुआ जंतर मंतर पर, उस पे अमित शाह की राजीनामे की मांग की राहुल गांधी ने। इस लोकशाही में आप तो पत्रकार है, आपका भाई जो पत्रकार नहीं है वो भी डिमांड कर सकता है कि राष्ट्रपति को निकालो, अमित भाई को निकालो, डिमांड तो करते ही रहते हैं। उसमें तथ्य है क्या, वो चर्चा से सामने आ जाएगा। टीईटी पेपर फुटी संदर्भात देखील आता राजीनाम्याची मागणी आहे, जसं तुम्ही मला सगळ्यांना अधिकार आहे, तर त्या टीईटी पेपर फुटीची जबाबदारी म्हणून आता गेल्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये मुळात मगाशी म्हटलं तेच म्हटलं की आपण सगळ्यांनी खूप अभ्यास केला पाहिजे। सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानंतर त्या गव्हर्नमेंटने विधानसभा, विधान परिषद, राज्यपाल असं होऊन कायद्याने स्वायत्त संस्था केलेल्या आहेत। CET स्वायत्त आहे, ARA स्वायत्त आहे, FRA स्वायत्त आहे, विद्यापीठ स्वायत्त आहे। हां, त्यामुळे तुम्ही लगेच पुढचं पुणे विद्यापीठाच्या डिग्रीचा विषय काढाल, तर ही स्वायत्त असल्यामुळे त्यांनीच त्याच्यातली स्पष्टीकरणं द्यायची असतात। म्हणून राहुल कुलकर्णींचा पहिला व्हिडिओ आल्यानंतर राहुल कुलकर्णींना आम्ही विनंती केली की बा मी या विषयात बोलणं याला कायद्याने मान्यताच नाही आहे, माहिती पण अधिक CET कमिशनरचं, त्यामुळे CET कमिशनरची प्रेस कॉन्फरन्स घ्या, त्यामुळे घ्या।
ही अतिशय चांगली CET कमिशनरची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रिंटमध्ये सगळ्या बातम्या क्लॅरिटीच्या आल्या. ABP माझा त्यावेळेला होती, तर ABP माझाने 8 मिनटं ती त्यांची मुलाखत दाखवली. मग नंतर TV9ने असं म्हटलं की आम्हाला मुलाखत ती पण झाली. मग सामने म्हटलं ती झाली. मग राहुल कुलकर्णी म्हणाले की मीच मुळात हा विषय सुरू केला, तर मला एक एक्सक्लुझिव्ह घेऊ होतं, ती काल झाली. ती तर इतकी डिटेल आहे मलाही त्यातल्या अनेक गोष्टी नव्याने कळल्या. आणि त्यामुळे यावर मी भाष्य करण्याचं कारणच नाही. त्यामुळे CETमध्ये घोटाळा या विषयामध्ये कमिशनरने क्लिअर कट सांगितलं की आमच्या सिस्टीममध्ये कुठलाही घोटाळा नाही. तरीही कुठल्या वर्षातली आहे का क्रिएटेड आहे माहीत नाही, अशी जी व्हिडिओ दाखवत आहे तुम्ही, एक महिला एका पाल्याकडे पैसे मागताय, तर त्याची सायबरला कंप्लेंट केली, सायबरने इन्क्वायरी सुरू केली. वेळ प्रसंगी अशा प्रकारची CID इन्क्वायरी लागली तर ती CID इन्क्वायरीसुद्धा सायबर इन्क्वायरीमधून क्रिएट होईल. इतकी क्लॅरिटी आल्यामुळे मला असं वाटतं गेल्या 2-3 दिवसापूर्वीचा जो विषय होता तो बऱ्यापैकी समाधान होऊन संपला. काल राहुल कुलकर्णीने पालकांनाही ऑनलाईन कनेक्ट केलं. पालक ऑनलाईन प्रश्न विचारायचे, मग राहुल कुलकर्णी त्या पालकांच्या वतीने प्रश्न विचारायचे, मग आमचे CETचे कमिशनर त्याच्यावर उत्तर द्यायचे. इतकी क्लॅरिटी आहे. त्यामुळे या विषयात काही विषय राहिला. मनोज जरांगे पाटलांनी एक आवाहन केले 29 ऑगस्टपासून ते आंदोलन करत आहेत आणि हे आंदोलन शेवटचं असेल. या आंदोलनाची आपण साक्षीदार या व्हाल. देशामध्ये लोकशाही मार्गाने हिंसा नसलेलं, शिव्याशाप नसलेलं, एकेरीत न बोललेलं आंदोलन करण्याची सगळ्यांना परवानगी आहे. पंतप्रधानांना एकेरी म्हणायचं वगैरे वगैरे अशी परवानगी नाही असं नाही, पण आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये बसत नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे तुम्ही त्यावरही बोललं पाहिजे की त्या आंदोलनामध्ये चाललेली गाणी, डान्स, पंतप्रधानांमध्ये बोललेलं, अरे सगळ्या जगामध्ये डंका या पंतप्रधानांनी आपला गाजवला आणि आपण ते पंतप्रधान झाले तेव्हा 11व्या नंबरवर होता, आता 4थ्या नंबरवर आलो आणि 3ऱ्या नंबरवर येणार आहोत. त्यांच्यामध्ये पण आपल्या लोकशाहीचं हे मी त्याला ब्युटी असा शब्द वापरतो, कारण कधी इंग्लिश वापरलं की त्याला वजनदार नाही होतं. तर लोकशाहीची सुंदरता अशी आहे की कोणी कोणाला काही बोलू शकतं आणि त्यामुळे ते त्यांचं काही तोंड बंद करता येत नाही. ज्यांना आरोप करायचे ते करतील, राजीनामा मागायचे मागतील. या देशामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करायला सगळ्यांना परवानगी. त्यामुळे जर मनोजदादा जरांगेंना असं वाटत असेल की माझ्या अजून काही मागण्या राहिल्या किंवा मान्य केलेल्या काही पूर्ण नाही झाल्या, आंदोलन करण्याची परवानगी आहे, पण ती लोकशाही मार्गानेच आंदोलन करावं. मुंबईमध्ये ज्यावेळेला ते गेले त्याही वेळेला अतिशय चांगल्या मार्गाने इतका मोठा मॉब पुन्हा आपापल्या घरी सुखरूप परत नेणं याचं मोठं श्रेय सरकारला जातं, मनोजदादांना. त्यामुळे ते करतील. मला असं वाटतं की आता सगळेच प्रश्न संपलेले आहेत, बाकीचे राहिले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.